नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर आज जे आहे तर आपण कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग बघणार आहोत आणि आपण ही पेपर कटिंग जी आहे 36 साईजमध्ये आपण पेपर कटिंग याची बघणार आहोत. तर त्याच्यामुळे मी अगोदर जे आहे तर पेपर कटिंग करते. ब्लाऊजची उंची जी आहे तर ती मी 15 इंच घेतलेली आहे बघा. म्हणजे तयार 14 इंच आहे तर 1 इंच मी त्याच्यामध्ये एक्स्ट्रा घेतलेला आहे. म्हणजे मार्जिंग सहितच मी मापे टाकत आहे. म्हणजे कुठेही मी हे मापे टाकते. 36 साईजसाठी मापे आहे हे. आणि याच्यात कुठेही तुम्हाला कमी जास्त करायची काहीही गरज नाही. जसे मापे टाकले त्याचप्रमाणे मापे टाकून घ्यायचे. शोल्डर जे आहे तर शोल्डर मी 5.5 इंच घेतलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये मी जे मार्जिंगसाठी मापे असतात ते पण ॲड केलेले आहे. मुंडा जो आहे तर मुंडा मी 6 इंचावरती पॉईंट दिलेला आहे बघा. 6 इंच मी याचा मुंडा जो आहे 6 इंच घेतलेला आहे. आता त्याच्यानंतर छातीचं माप टाकायचं आहे. छाती आपली किती 36 साईजचा ब्लाऊज आहे. 9 इंचावरती 1 पॉईंट दिला. 2 इंच जे आहे तर मार्जिंगसाठी घेतलेला आहे. 2 इंच मार्जिंगसाठी नेहमी 2 इंचच घ्यायचं. 1.5 इंच घेतल्यापेक्षा 2 इंच घेतलं ना तर म्हणजे आपलं शिवण्यामध्ये कमी जास्त होतं. आता खालच्या साईडनं 8वरती 1 पॉईंट दिला. 1 इंच जे आहे तर 1 इंच टक पाठीवरच्या टक्ससाठी घेतलं आणि 2 इंच जे आहे मार्जिंगसाठी घेतलं आहे. कारण कमर जे आहे 34 साईजचं आहे. त्याच्यामुळं 34चा चौथा भाग 8 घेतलेला आहे. इथून बघा 1.5 इंचावरती एक मी मार्क केलेला आहे बघा मुंड्याचा आकार देण्यासाठी. आणि 6 इंचाचा आपला मुंडा आहे त्याचा मध्ये काढला 3 इंच. 3 इंचावरती 1 पॉईंट दिला आणि हे 3 पॉईंट जे आहे असे मिळवून घेतले बघा. असा गोल आकार दिलेला आहे. आता गळारुंदी जी आहे तर मी गळारुंदी जी आहे याची तर गळारुंदी जी आहे 2.5 इंच दिलेली आहे. गळा उंची जी आहे 6.5 इंच घेतलेली आहे. खालच्या साईडनं पण 2.5 इंचच घ्यायची गळारुंदी आणि याचा चौकोन बनवून घ्यायचा. कारण की आपले बॅक साईड आणि फ्रंट साईड दोन्ही पण याच्यामध्येच निघणार आहेत. आपण दोन्ही भाग ह्याच पेपरमध्ये, कारण फोल्डमध्ये पेपर आहे तर याच्यामध्येच आपले हे मापे जे आहे तर मापे निघणार आहेत. त्याच्यानंतर क्रॉसपट्टी जी आहे तर मी ह्या साईडनं हुकपट्टीच्या साईडनं 3.5 इंच घेतलेली आहे आणि इकडच्या साईडनं जी आहे 3 इंच घेतलेली आहे. कारण ही मार्जिंग सहित मी घेतलेली आहे. ह्याचप्रमाणे घ्यायची. कुठेही तुम्हाला आणखीन मार्जिंगमध्ये एक्स्ट्रा कपडा घ्यायची गरज नाही आहे. आता कटोरी जी आहे तर 6.5 इंच घेतलेली आहे बघा मी. आणि खालून वरती बघा इथं गळ्याच्या इथं 1 इंच वरती 1 पॉईंट दिलेला आहे. आणि आता आपल्याला जे आहे तर आपले दोन्ही पण साईज जे आहे तर ह्याच भागामध्ये निघणार आहे. त्याच्यामुळं मग मी मुंड्याचा समोरचा आकार पण देऊन घेते की आपला पुढचा जो आकार असतो फ्रंट साईडचा तो पण मी इथं आकार जो आहे तो पण मी इथं देऊन घेतलेला आहे. थोडासा आपल्याला आहे ना थोडासा उतार द्यायचा आहे, खाली यायचा आहे. इथं असा मी मुंड्याचा आकार दिलेला आहे. तिथून मग 2.5 इंच घ्यायचं आहे. मुंड्यापासनं जे आहे ना तर मग 2.5 इंच घ्यायचं आहे. खालून वरती मी 1.5 इंच जे आहे ना तर 1.5 इंच मी अशी सरळ रेष घेणार आहे. त्याच्यामुळे मी 1.5 इंचावरती असा 1 पॉईंट दिला होता बघा. हे असं जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे असा कटोरीचा जो आकार आहे तर असा कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता हे जे आहे बघा तर आपले मापे जे आहे तर मापे टाकून झालेली आहेत. आपण उंची किती घेतली, उंचीमध्ये किती वाढवलं काय तर ते ना तर म्हणजे मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मापे घेताना कुठं किती वाढवायचं काय. पण आता हे जे आहे 36 साईजसाठी तुम्ही परफेक्ट ह्याच मापावरती कटिंग करू शकता. आणि 36 साईजचा जर ब्लाऊज असेल ना तर परफेक्ट ह्या पद्धतीनं तुम्ही कटिंग करा. एकदम व्यवस्थित असा ब्लाऊज बसतो. उंचीमध्ये कसं प्रत्येक कस्टमरच्या उंचीनुसार हे असतं. कारण हाईटचं कसं हाईट प्रत्येक कस्टमरची सारखी नसती. त्याच्यामुळं हाईटमध्ये पण काहीला फुल हाईटमध्ये ब्लाऊज आवडतात, काहींना छोटे ब्लाऊज आवडतात. त्याच्यामुळं त्यांचे ब्लाऊजची जेवढी हाईट आहे त्याप्रमाणे पण कटोरी वगैरे तुम्ही ह्याचप्रमाणे काढू शकता. हाईटमध्ये कमी जास्त होऊ शकतं. आता हे जे आहे तर आपल्याला याच्यामध्येच आपल्याला बॅक साईड पण निघलेली आहे बघा. आणि ही जी आहे ही फ्रंट साईड वगैरे दोन्ही पण आपल्याला एकाच पेपरमध्ये निघून जातात, फोल्ड पेपर असल्यामुळं. आता याचा जो आहे तर समोरचा जो आहे तर मुंड्याचा भाग जो आहे तर मग ते नंतर आपल्याला असा कट करून घ्यायचा.
क्रॉसपट्टी पण याच्यातच निघली आणि ही बॅक साईड पण निघलेली आहे. आता बॅक साईडचं जे आहे ना, तर आपण बॅक साईडचा गळ्याचं जे माप आहे तर मग आपण गळ्याचे माप पण टाकून घेऊ. 2.5 इंच जे आहे तर गळा रुंदी द्यायची आहे. किंवा जास्त डीप असेल तर तुम्ही हे पण देऊ शकता 2 इंच. खालच्या साईडनं पण मी 2.5 इंचच घेतलेला आहे आणि याचा चौकोन जे आहे तर असा चौकोन बनवून घ्यायचा. असं चौकोन बनवून घेतल्यानंतर याला असा गोल जो आहे तर आपला गोल आकार देऊन घ्यायचा आणि नंतर जे आहे तर गोल आकार दिल्यानंतर असं कट करून घ्यायचं. हे बघा आपली बॅक साईड जी आहे तर बॅक साईड पण आपली तयार झालेली आहे. क्रॉसपट्टी तेच पूर्ण तयार आहे. आता आपल्याला हे जे आहे तर आपल्याला कटोरी वाढवायची आहे बघा. तर आता कटोरी कशी वाढवायची त्याच्यासाठी हे बघा मी पेपर घेतलेला आहे. आता आपली जशी कटोरी आहे कटोरीचा भाग आपला कटिंग करून जो निघलेला भाग जो आहे कटोरीचा तो जसा आहे तसाच आपल्याला पेपरवरती आखून घ्यायचा आहे. जसा आपला भाग निघलेला आहे तसाच आपण आखून घेतला. नंतर आपल्याला जो आहे तो पेपरचं काही काम नाही आहे तो झालेला म्हणजे त्याचं आता मापे झालेली आहे. दोन्ही साईडनं जे आहे ना तर 1.25 इंच वाढवून घ्यायचं. हे बघा मी दोन्ही साईडनं जे आहे तर 1.25 इंच एक्स्ट्रा घेते आणि 1.25 इंचावरती असा पॉईंट देते. आता आपल्याला जे आहे तर याचा आहे ना आता मध्ये काढायचा किती भरतं ते बघायचं. आता हे जे आहे 9 इंच भरतं आहे तर 9 इंच भरल्यानंतर 9चा आपल्याला मध्ये काढायचा आहे. 4.5 इंचावरती मी पॉईंट दिला. 4.5 इंचापासून खाली आपल्याला 2.5 इंचावरती एक पॉईंट द्यायचा आणि असं त्याला असं जॉईंट करून घ्यायचं. आणि असे क्रॉसमध्ये जे आहे तर हे आपण 1.25 इंच जे वाढवलेलं आहे तिथं असं जॉईंट करून घ्यायचं जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे. आता हे जॉईंट करून झालं. इकडच्या साईडनं पण अशी सरळ स्केलच्या साह्यानं असं क्रॉसमध्ये जॉईंट करून घ्यायचं. आणि आता इकडच्या साईडनं आहे तर थोडंसं आपल्याला एक रेषा असं वरती जाऊन आपल्याला असा जो आहे तर मग नंतर आपल्याला असा जसा कटोरीचा आकार आहे तसाच आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा आता अशा प्रकारे ही कटोरी आली. ह्या पद्धतीने जर का तुम्ही कटोरीचे मापे जर टाकून कटोरी काढली तर एकदम व्यवस्थित आणि एकदम अशी परफेक्ट अशी कटोरी बसते बघा ही. आता ही जी कटोरी आहे तर आपल्याला आता कट करून घ्यायची. आता कपड्यावर आपण जेव्हा कट करतो तेव्हा आपल्याला कुठेही कपडा वाढवायची वगैरे काहीही गरज नाही. जशी आपली पेपर कटिंग आहे त्याचप्रमाणे आपण पेपर ठेवूनच कट करू शकतो. हे बघा परत याचा मध्ये व्यवस्थित आहे का बघून घ्यायचं. कुठं खालीवर तर नाही ना. तर हे बघा एकदम व्यवस्थित आहे. कुठं जर आपल्याला वाटलं थोडंसं तर मग आपण असं कट करून घ्यायचं. बघा कटोरी पण आपली जी आहे एकदम व्यवस्थित अशी छान अशी कटोरीचा आकार पण एकदम व्यवस्थित देता आला पाहिजे आणि कटोरीचा आकार पण एकदम व्यवस्थित छान असा आकार आलेला आहे. आता जे आहे तर आपल्याला बाहीचं माप टाकायचं आहे कारण आता कटोरी पण झाली आपली. आता बाही राहिलेली आहे तर मग मी आता बाहीचे माप टाकून घेते. बाहीची उंची पण बघा मी जे आहे तर तयार उंची त्याची 9 आहे तर मी किती 10 इंच घेते बघा. 10 इंचावरती मी पॉईंट दिलेला आहे. आणि आता याची घडी कितीची घ्यायची तर 9 इंचाची घडी घ्यायची आहे कारण छातीचा चौथा किती 9 तर 9 इंचाची घडी घ्यायची. 9 इंचाची घडी घेतल्यानंतर तुम्हाला मार्जिंगमध्ये पण कपडा घ्यायची गरज नाही. तुम्ही छातीचा चौथा भाग तेवढं जरी घेतलं ना माप तर त्याप्रमाणे घडी टाकली तर मार्जिंग पण आपली त्याच्यातच निघून जाते. आता खालच्या साईडनं जे आहे तर मी दंडघेर जो आहे 6 इंच आहे आणि त्याच्यात मार्जिंगसाठी 2 इंच घेतलेला आहे. हे बघा आपण जिथून उंची टाकली तिथून मी 1 इंचावरती एक पॉईंट दिला. कॅप हाईट जी आहे ती मी 3 इंचावरती घेतली. तिथून मध्ये जे आहे तर मी मध्ये 2 इंचावरती एक पॉईंट दिला बघा आणि तो पॉईंट जॉईंट करून घेतला. आता वरतून जो आपण 1 इंचावरती पॉईंट दिला तर तिथून आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे बाहीचा. हे बघा अशा प्रकारे बाहीचा जो आकार आहे तर आकार देऊन घ्यायचा.
आता याचा जे आहे ना तर इथून आपल्याला मध्ये काढायचं आहे. 8 इंच आहे, 4 इंचावरती तिथं मी एक पॉईंट दिला आणि तिथून जे आहे तर पाव इंच जे आहे तर तिथून मी असं मध्ये एक पॉईंट दिला आणि त्या पॉईंटपासून आपला समोरचा जो आकार आहे तर समोरचा आकार दिलेला आहे. तर हे बघा आपल्या बाहीचा पण आकार झालेला आहे. आता ही जी बाही आहे तर ही बाही पण आपल्याला आता काय करायचं आहे, कट करून घ्यायची आहे. एकदम सोपी पद्धत आहे बघा बाहीचे मापे टाकण्याची, पण जास्त अशा तुम्हाला मापे पण लक्षात ठेवायची गरज नाही आहे. हे बघा पहिलं जे आहे तर वरचा जो आकार आहे तो कट करून घ्यायचा. नंतर पेपर जे आहे तर असा एक फोल्ड होताना तर त्याची घडी काढून घ्यायची आणि नंतर जे आहे तर ही बघा हे जो भाग आहे तर हा कट करून घ्यायचा. म्हणजे आता याच्यात समोरची साईड आणि बॅक साईड दोन्ही पण होऊन जातं. ह्या प्रकारे जर का तुम्ही बाही काढली तर आणि एकदम व्यवस्थित बाही बसती, कारण तुम्हाला कुठेही त्याला कमी जास्त बाही होत नाही, खेचायची पण गरज नाही, एकदम व्यवस्थित अशी ही बाही बसती. तर ही आपली 36 साईजसाठी जी पेपर कटिंग आहे तर ही पेपर कटिंग तयार झालेली आहे. ह्या पद्धतीनं तुम्ही पेपर कटिंग करून बघा.